मॉर्निंग, नमस्कार. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर आजच्या मीटिंगमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आपण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी झूम मीटिंगच्या माध्यमाने भेटतात आणि आरोग्य संबंधित टॉपिक्सवर चर्चा करतात. तर आरोग्यपूर्ण जीवन जगता येण्यासाठी लोकांना उपयुक्त माहिती देणे, आरोग्याबाबत जागरूक करणे आणि प्रोत्साहित करणे हाच हा मीटिंगचा उद्देश आहे. आणि आज आपण एका नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहोत आणि हा विषय आहे हेअर अँड हॉर्मोन्स हेल्थ. तर केसांच्या समस्या आणि शरीरातील हॉर्मोन्सच्या केसांवर परिणाम होतो आणि केसांच्या समस्या हे सगळ्यांना माहिती आहे, खूप कॉमन आहे. दोन्ही स्त्री आणि पुरुष मध्ये ह्यांचा प्रॉब्लेम असू शकतात आणि ह्यासाठी आपण बरेचसे उपाय करत असतात. तर आज आपण एक्सपर्ट यांची ओपिनियन घेऊ आणि आपण केसांचा प्रॉब्लेम्स कसं ओळखावे आणि त्यांच्या कसं ट्रीटमेंट आपण घेऊ शकता डॉक्टर कडून याची माहिती आज आपण घेऊया. तर ह्या केसांच्या समस्याबद्दल व उपचाराबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी, आपल्याला जागरूक करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे कन्सल्टंट डर्मेटॉलॉजिस्ट अँड हेअर एक्सपर्ट डॉक्टर माधवी लोकरे मॅडम. ते डॉक्टर त्वचा रोग तज्ञ आहे. मॅडम खूप सिनियर डर्मेटॉलॉजिस्ट ऑफ कोल्हापूर आहे. मॅडमनी MBBS आणि MBBS किम्स कराड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन डर्मेटॉलॉजी KEM पुणे वरून केला आहे. त्यानंतर मॅडम जोशी हॉस्पिटल पुणे आणि RCCSM मेडिकल कॉलेज कोल्हापूर मध्ये पण कार्यरत होते. मॅडमचा 18 वर्षाचा क्लिनिकल एक्सपिरियन्स आहे कोल्हापूरमध्ये. मॅडम सध्या डॉक्टर माधवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक कोल्हापूर इथे कार्यरत आहे. Madam has special interest in cosmetology and laser surgeries. Madam is very active on radio and TV. The case आणि स्किन साठी जागरूकता कार्यक्रम मॅडम घेत असतात नेहमी. आणि हे सगळं असूनही मॅडम इज अ वंडरफुल क्लासिकल सिंगर and plays many musical instruments as well. Welcome, madam. Welcome. We are really grateful and thankful to have you on in this meeting today. Good afternoon, everyone, and thank you, Prachi madam, for the kind words. At the outset, I'm very thankful to you की तुम्ही मला एक opportunity दिली माझ्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर एक छान संवाद साधण्याची आणि त्यांचे जर काही प्रॉब्लेम्स असेल तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. कार्यक्रम सुरू करूया. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हे आहे की केसांची समस्या हे काय कोणते समस्या असतात आणि हे किती कॉमन आहे आमच्या ऑडियन्सला प्लीज याच्याबद्दल. ओके, सो केसांच्या ज्या समस्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या असते ती म्हणजे केस गळतीची. त्याचबरोबर इतरही काही समस्या असतात, जसं लवकर केस पांढरे होतात किंवा कोंडा असतो केसामध्ये, केस निस्तेज होणं, केस फ्रीझी होणं, केसांना स्प्लिट एंड्स येणं किंवा केस मधूनच त्याचे तुकडे पडणं, ह्या सगळ्या केसांच्या समस्या आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मला जे 80% केसेसमध्ये केसांची गळती हा एक महत्वाचा प्रॉब्लेम असतो. आता केसांच्या गळतीमध्ये सुद्धा 3 महत्वाच्या गोष्टी असतात. सो एक म्हणजे तुमच्या केसांना जर काही प्रॉब्लेम असेल तर केस गळू शकतात आणि ह्या वेळेला तुम्हाला केसांचे तुकडे पडतात, केस मधूनच तुटतात, पूर्ण मुळासकट गळत नाही. दुसरा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये केसांच्या मुळाशी जी त्वचा असते तिला काही प्रॉब्लेम असू शकतो, जसं की सोरायसिसची जी आजार असेल त्वचेला तर केस गळती होऊ शकते. पण त्याच्यापेक्षा तिसरा जो महत्वाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये म्हणजे शरीराच्या आतमध्ये काहीतरी जर बिघाड असेल तर केस गळती होऊ शकते. मग ह्या बिघाडांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, जसं की काही मोठे आजार असतात, ॲनिमिया असतं, मलेरिया, टायफॉइड. आता कोविडच्या काळामध्ये आम्हाला असे बरेच रुग्ण आढळत आहेत ज्याच्यामध्ये कोविडची तक्रार झालेली आहे आणि त्याच्यानंतर केस गळती सुरू झालेली आहे. ॲनिमिया, क्रॅश डाएट ह्या सगळ्यांनी तर गळती होतेच, पण सगळ्यात मोठं कारण जे असतं केस गळतीचं ते म्हणजे हॉर्मोन्सच्या बिघाडामुळे होणारी केस गळती. आणि आय थिंक आपण ह्याच विषयावरती आज खूप विस्ताराने बोलणार आहोत. सो प्राची मॅडम, मला असं वाटतं की हॉर्मोन्स मधले नेमके काय बिघाड असतात हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं, तर त्याच्या पुढे मग मी केस गळतीबद्दल निश्चितच माहिती सांगेन. सो प्राची, ओव्हर टू यू.
हो मॅडम. तर नक्की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. केसांच्या समस्यांचे खूप कारण असू शकतात. जसं की अनुवांशिकता, अ, असंतुलित आहार, रक्ताची कमी, हॉर्मोनल असंतुलन, तणाव. पण ह्याच्यात सर्वात महत्वाचा आणि कॉमन कारण आहे हॉर्मोन्सच्या असंतुलन. तर हॉर्मोन्स हे आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी ह्याच्यात तयार होतात आणि हे प्रवाहातून आपल्या शरीरातील पसरतात आणि आपले अवयवांना संदेश देतात आणि त्यांचे कार्य कंट्रोलमध्ये ठेवतात. तर जर हा हॉर्मोनल असंतुलन असेल तर शारीरिक आणि मानसिक विकृती उद्भवू शकतात. तर हॉर्मोनल असंतुलनचे खूप चिन्ह आणि लक्षणे असू शकतात. त्याच्यातलं केस गळणे हा एक खूप महत्वाचा प्रमुख चिन्ह आहे. हॉर्मोनल असंतुलनची मुख्य कारण काय काय असतात, तर ज्यांच्या केसांवर परिणाम होऊ शकतो, तर हे आहे कोणताही ग्रंथी जसं की पिट्युटरी, थायरॉइड, अंडाशय, अंडकोश, ॲड्रिनल ग्लँड, ह्या ग्रंथीचा जर जास्त किंवा कमी कार्य असेल तर आपले हॉर्मोनल असंतुलन होऊ शकतात आणि आपल्या केसांवर परिणाम होऊ शकतात. ह्याच्यातले सर्वात कॉमन आहे थायरॉइड ग्रंथीचे विकार, जसं की हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम. स्त्रियांमध्ये पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, प्रेग्नन्सी, रजोनिवृत्ती जसं मेनोपॉज, ह्याच्यात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि आपल्या केसांवर परिणाम होऊ शकतो. तर काही औषधे जसं की स्टिरॉइड्स, अयोग्य आहार जसं की एक्स्ट्रीम डाएट्स, फूड फॅट्स, ह्याच्याने जर आयर्न डेफिशियन्सी, अनिमिया, तणाव, ताण हे सगळे कारण असू शकतात ज्यांच्याने हॉर्मोन इम्बॅलन्स होऊ शकतात. आणि आताच्या पिढीमध्ये खूप कॉमन आहे लठ्ठपणा, स्थूलता. तर ह्या सगळ्यांनी हॉर्मोन इम्बॅलन्स होऊ शकतात आणि केसांवर परिणाम होऊ शकतात. पण इथे चांगली बातमी ही आहे की आपण जर वेळेवर हे हॉर्मोन इम्बॅलन्स ओळखलं आणि ट्रीट केलं तर आपण आपल्या केसांवर परिणाम थांबवू शकतात आणि जे हेअर एक्सपर्ट्सचे ट्रीटमेंट असतात त्यांचा अजूनही चांगला आणि लॉंग लास्टिंग रिझल्ट दिसून येतात. तर मॅडम आतापर्यंत आपण बघितलं की काय काय त्रास होतात हे केसांचे आणि हा आपण हा त्यांचे हा कारण हा आपण बघितले. तर मग आता त्यांच्या उपचारवर आपण काय करू शकतात आणि त्यांचे रिझल्ट कसं आपण एक्सपेक्ट करू शकतात? नक्कीच आपल्याकडे ह्या सगळ्या त्रासांसाठी किंवा ह्या सगळ्या समस्यांसाठी खूप सुंदर आणि खूप प्रभावी उपचार पद्धती नक्कीच आहेत. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे फाइंड आउट करायचं की तुम्हाला तज्ञांची गरज केव्हा घ्यायची आहे. सो ह्याच्यासाठी थोडंसं डिटेलमध्ये मला केसांच्या वाढीचं चक्रच तुम्हाला समजून सांगायचंय. सो आपल्या केसांच्या वाढीचं एक चक्र असतं आणि त्याच्यामध्ये ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम साधारण 100 केसांमधले 80 केस हे वाढीच्या टप्प्यात असतात आणि 20 जे केस असतात ते गळून जायच्या टप्प्यात असतात. सो असा जर विचार केला तर रोज थोडेसे केस हे गळलेच पाहिजेत. उलट मी तर असं म्हणेन की जर अजिबात केस गळत नसतील तर तो एक खूप मोठा धोकादायक प्रकार आहे आणि ऍक्च्युली त्याच्यामुळे असं आपल्याला लक्षात येतं की तुमच्या केसांच्या वाढीच्या झाला आहे. सो शरीरामध्ये काहीतरी चुकतंय तरच तुमचे केस गळणार नाहीत, नाहीतर रोज थोडे केस हे गळलेच पाहिजेत. मग तुमचे केस नॉर्मली गळत आहेत का जास्त प्रमाणात गळत आहेत हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी मी एक सोपी युक्ती सांगणार आहे. सो तुम्हाला 60 सेकंदापर्यंत हलक्या हाताने केसांना मसाज करायचे आणि त्याच्यानंतर किती केस गळले हे तुम्हाला शोधायचं आहे. ह्याच्यामध्ये जर तुमचे केस 100 पर्यंत असतील किंवा तर ते नॉर्मलच असतं, पण त्याच्यापेक्षा जास्ती असतील तर ते अबनॉर्मल आहे आणि तुम्हाला तज्ञांची गरज आहे. त्याचबरोबर चिमटीमध्ये केस धरून जर आपण ओढले तर 6 पेक्षा कमी केस यायला हवेत. ते जर 6 पेक्षा जास्ती असतील तर मात्र तुम्हाला ताबडतोब तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. आता हे झालं ठरवायचं की कधी तुम्हाला तज्ञांना भेटायचं आहे. केसांच्या गळतीमध्ये प्राची मॅम ते शेअर केलं माझे पीपीटी तर स्लाइड. हा, येस मॅम. हॅलो प्राची मॅम. हा मॅम, शेअर केलंय स्लाइड. एरिया हा महत्वाचा विषय असतो. हो हो हो. तर ह्याच्यामध्ये येस मॅम आय कॅन सी.
ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या भागामधनं तुमचे केस विरळ होत आहेत का, तुमचं पूर्ण डोक्यावरचे केस विरळ होत आहेत हेही महत्वाचं असतं. जसं की स्त्रियांमध्ये इथे किंवा इथे किंवा इथे ह्या भागामध्ये विरळपणा होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हॉर्मोनल हेअर फॉल सुरू झालेला आहे. किंवा पुरुषांमध्ये जर टी लिहिलेल्या भागात, इथे टी लिहिलेल्या भागात किंवा व्ही लिहिलेल्या भागात जर केस गळती सुरू होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पुरुषांना हॉर्मोनल थेरपी म्हणजे हॉर्मोनमुळे हेअर फॉल सुरू होतो आहे. आता ह्याच्यामध्ये जर हॉर्मोन्समुळे जी केसांची गळती होते त्याचं हे चित्र आहे आणि हे प्रामुख्याने स्त्रियांमधलं आहे. त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये हेअरफॉल होतो आणि हेअर लाईन जी आहे मेंटेन्ड आहे, किंवा ह्या साईडनी दोन्ही साईडनी केस गळती होते आणि मागे पण असं मागच्या बाजूला विरळपणा येतो, किंवा भांग जाड होतो किंवा भांग फाटणे असं त्याला बोली भाषेमध्ये म्हणतात. तर ह्या टाईपचा जर तुम्हाला केस गळती होत असेल तर आपण त्याला फिमेल पॅटर्न हेअर लॉस असं म्हणतो आणि हे अनुवंशिकता, पीसीओएस किंवा हॉर्मोनल प्रॉब्लेम्समुळे होणाऱ्या केस गळती आहे. पुढचं स्लाइड दाखवूया आपण, प्राची मॅम. हा मॅम. सो हे जे आहे हे मेल पॅटर्न हेअर लॉस आहे. अगेन पुरुषांमध्ये जे हॉर्मोन्समुळे किंवा अँड्रोजन्समुळे जी केस गळती होते त्याचे हे टप्पे दाखवणारे ही चित्र आहे. आणि ह्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे कारण का जर तुम्ही ट्रीटमेंट सुरू नाही केली तर तुमच्या नकळत हळूहळू तुम्ही पुढच्या टप्प्यापर्यंत जात राहता. आणि तुम्ही कुठल्या टप्प्यावरती ट्रीटमेंट सुरू करताय हेही महत्वाचं असतं, कारण तुम्ही ज्या टप्प्यावरती ट्रीटमेंट करता त्याच्या 1 ते 2 स्टेज मागे तुम्ही येऊ शकता. सो ह्याच्यावरनं हेच हायलाइट होतंय की जर तुम्ही लवकर आणि वेळेत ट्रीटमेंट सुरू केली तर तुम्हाला छान रिझल्ट येऊ शकतो आणि आपण तुम्हाला छान पद्धतीने मदत करू शकतो. सो हे जे 2 पॅटर्न्स मी दाखवले हे केसांचे पुरुषांमध्ये केसांचं टक्कल पडणं आणि स्त्रियांमध्ये माथ्यावरचे केस विरळ होणं हा प्रकार असतो. आणि ह्या थायरॉइडच्या आजारांमध्ये बऱ्याचदा पूर्ण डोक्यावरचे केस विरळ होतात किंवा त्याच्या बरोबरीने आपल्याला चाईचे चट्टे सुद्धा आढळतात. सो मी थोड्या वेळात काही ट्रीटमेंट केल्यानंतरचे चित्र आपण शेअर करूया, पण प्राची मॅडम त्याच्या आधी हॉर्मोनच्या बिघाडांवरती कसं आपण दुरुस्त करायचं ह्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा. हो, सो जसं मी आधी म्हणले की जर हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर ते वेळेवर ओळखून आपण जर त्याचं ट्रीटमेंट केलं तर आपला रिझल्ट हेअरवर अजून चांगले येऊ शकतात. तर हे हॉर्मोनल इम्बॅलन्स जसं की कॉमनेस्ट थायरॉइड इम्बॅलन्स, तर थायरॉइडसाठी आपण थायरॉइड जर कमी असेल तर थायरॉइड हॉर्मोन रिप्लेसमेंट देतात. नाही जर थायरॉइड जास्त झालं असेल तर आपण थायरॉइड कमी करायचे औषध देऊन थायरॉइड कंट्रोलमध्ये आणून केसांवर परिणाम त्याचा थांबवू शकतात. तसंही लठ्ठपणा, पीसीओएस, डायबिटीज यामध्ये इन्सुलिन हॉर्मोनचा इम्बॅलन्स असतो आणि ह्यासाठी आपण वजन कमी करून चांगलं संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि काही औषधांच्या मदत घेऊन हॉर्मोनल इम्बॅलन्स नीट करू शकता आणि केसांवर त्याचे परिणाम थांबवू शकता. तसंही काही स्त्री आणि पुरुषांचे हॉर्मोन्स असतात जसं की टेस्टोस्टेरॉन पुरुषांचे हॉर्मोन आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन स्त्रियांचे हॉर्मोन असतात. तर ह्यांच्या जर इम्बॅलन्स असेल तर त्याच्याही हॉर्मोनल ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि त्याचं ट्रीटमेंट करून आपण नक्की त्यांच्या हेअर डॅमेज प्रिव्हेंट करू शकता त्यांच्या, आणि जे हेअर एक्सपर्टच्या जे ट्रीटमेंट असतात त्यांचे अजूनही चांगले आणि लॉंग लास्टिंग रिझल्ट आपण देऊ शकतात. तर मॅडम हॉर्मोनल ट्रीटमेंट्स घेऊन आणि सगळं करूनही काही पेशंटना ऍडव्हान्स ट्रीटमेंट असतात. टेक्नॉलॉजी काय भरपूर आलेल्या आहेत तर त्याबद्दल आमच्या पेशंटला तुम्ही जागरूक करा की आपण काय काय ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊ शकतो. नक्कीच, की हॉर्मोनची केस गळती जी असते त्याच्यामध्ये हॉर्मोनची दुरुस्ती तर नक्कीच आपल्याला गरजेची असते, पण त्याच्या बरोबरीने केस गळतीचे उपचार आपण सुरू करतो. आता ह्याच्यामध्ये ना हा हॉर्मोनमुळे जे तुमच्या केसावर परिणाम होतो तो आहे, तर त्याच्यात चित्राच्या सगळ्यात डाव्या बाजूला तुमचा नॉर्मल केस आहे आणि जर हॉर्मोन्स नसतील तर हळूहळू तो केस उजव्या बाजूला छोट्या साईज मध्ये होऊन जातो. याला आम्ही मिनिएचरायझेशन ऑफ द हेअर असं म्हणतो. आणि हे जे मिनिएचराइज झालेले केस आहेत याला आपण मिनॉक्सिडिल सारखी औषधं, फेनेस्टेराइड्स, ग्लुटेस्टेराइडच्या गोळ्या असं वापरून पुन्हा जे डावीकडचा टर्मिनल हेअर आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्जनसाठी निश्चितच मदत करू शकतो.
पण त्याचबरोबर आम्हाला सायक्लिकल न्यूट्रिशनल थेरपीज नवीन आहेत, जे हेअर फॅक म्हणून आहे. अतिशय सुंदर आणि प्रभावी उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी डोसमध्ये जास्तीत जास्त उपचार किंवा जास्तीत जास्त इफेक्ट कसा येईल ह्याच्याबद्दल काम केलं जातं. त्याचबरोबर काही मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्याबद्दल लेझर थेरपी देणारं हेल्मेट लावलेलं आहे आणि ह्याच्यामधनं लेझर लाईट केसांच्या मुळापर्यंत दिल्या जाते. ह्याचे 2-3 जे बघतोय ते लो लेझर लाईट हेल्मेट थेरपी बघतोय, इज इट ओके? ज्याच्यामध्ये रुग्णाच्या डोक्यावर येस मॅम, परफेक्ट देणारं हेल्मेट लावलेलं आहे आणि ह्याच्यामधनं लेझर लाईट केसांच्या मुळापर्यंत. याचे 2-3 पटकन फायदे आहेत. शॉर्टच त्याच्यात करून पहिला टाकूया, फायदा खूप मोठं म्हणजे नको रन केसांची करायला. मुळं जी आहेत त्याचं तोंड ओपन केली जातात आणि त्याच्यानंतर मिझोथेरपी जर दिली तर मिझो सोल्युशन केसांच्या मुळापर्यंत पोहोचून बंद झालेले केस पुन्हा वाढायला सुरुवात होते. त्याचबरोबर डॅमेज झालेल्या केसांच्या मुळांना सुद्धा लेझर लाईटची फार उपयुक्तता आहे. त्याचबरोबर जे केस बारीक आहेत त्या केसांना लवकर त्याची वाढ होणं आणि तो जाड केसांमध्ये रूपांतरित होणं याच्यासाठी सुद्धा हे लो लेझर लाईट आपल्याला खूप उपयोगी आणि मदतगार साबित होतो. या एका सिटिंगला साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात. त्याच्यामध्ये कुठल्याही वेदना होत नाहीत आणि दर महिन्याला एक याच्याप्रमाणे 3 ते 5 सिटिंग्स मध्ये याचा फायदा आपल्याला निश्चितच जाणवतो. फिजिओथेरपीमध्ये केली जाणारी पहिली स्टेज त्वचेचं निर्जंतुकीकरण, ज्याच्यासाठी आपण बीटाडीन वापरून त्वचेला स्वच्छ केलं जातं. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे, कारण ह्याच्यामुळे आपण इन्फेक्शनचा धोका पूर्णपणे टाळण्यामध्ये यशस्वी होतो आणि म्हणूनच इथे कुठलीही घाई गडबड न करता व्यवस्थित त्वचेला बीटाडीननी आधी स्वच्छ करून घेतलं जातं आणि मग सुरू केली जाते मिझोथेरपी. हे आता मी मिझो गन वापरून मिझोथेरपी करते आहे, ज्याच्यामध्ये सिरिंजमध्ये भरलेलं मिझो सोल्युशन गनच्या साह्याने आपण रुग्णाच्या केसांच्या मुळाशी सोडतो आहे. या मिझो गन वापरण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे कुठल्याही प्रकारचे वेदना रुग्णाला न होता आपण आरामात मिझोथेरपी करू शकतो. हे जर आपण आपल्या हाताने इंजेक्ट करायचं ठरवलं तर मात्र प्रचंड वेदनादायी ही ट्रीटमेंट होऊ शकते. आता तुम्ही बघू शकता एका ठराविक वेगाने ही मिझो गन चालती आहे आणि त्याच्यामुळे थोड्या थोड्या अंतरावरती मिझो सोल्युशन केसांच्या मुळाशी दिलं जाते. सो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं ते लो लेझर लाईट होतं, ज्याच्यामध्ये लो लेझरचे जे लाईट्स असतात ते तुम्हाला ठराविक केसांच्या मुळाशी दिले जातात आणि त्याच्यामुळे तुमची केसांची वाढ सुरू होऊ शकते. आणि दुसरा जो व्हिडिओ बघितला तो मिझोथेरपी. तर इथे मला एक छोटंसं उदाहरण सांगायचंय की जसं तुम्ही एखादं बी किंवा एखादं रोपटं जमिनीमध्ये लावता आणि त्याची वाढ लवकर व्हावी, वेगाने व्हावी आणि लवकर त्याला फळं फुलं यावी ह्याच्यासाठी तुम्ही खत पाणी घालता. सो त्याच पद्धतीने ह्या मिझोथेरपीज किंवा पीआरपीज काम करतात, ज्याच्यामध्ये पीआरपी मध्ये रुग्णाच्या शरीरातलं रक्त काढून त्याच्यातला पीआरपी भाग सेपरेट केला जातो आणि तो त्वचेच्या 2 थरांमध्ये इंजेक्शनद्वारे घातला जातो. आणि मिझोथेरपीमध्ये सुद्धा तेच प्रकार असतो, फक्त तयार सोल्युशन्स असतात ते आपण इंजेक्शनद्वारे त्वचेच्या थरांमध्ये घालतात. आता हे जे केमिकल्स आहेत किंवा ग्रोथ फॅक्टर्स आहेत ते एक्झॅक्टली केसांच्या मुळाशी दिले जातात आणि त्याच्यामुळे केस वेगाने आणि लवकर वाढतात आणि त्याच्यामध्ये जास्त स्ट्रेंथ पण येते केसांमध्ये, ते स्ट्रॉंग होतात लवकर. आता ही जी प्रोसिजर आहे ही आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं की मिझोगन नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामुळे केली जाते. अतिशय सोफिस्टिकेटेड पद्धतीने केली जाते त्याच्यामुळे, आणि मिझोगनचं इन्स्ट्रुमेंट वापरल्यामुळे त्याचे कुठल्याही वेदना रुग्णाला होत नाहीत आणि कुठल्याही भुलीची सुद्धा गरज वाटत नाही. दर महिन्याला एक असे 4 ते 5 सिटिंग्स आपण केले तर त्याचा खूप सुंदर आणि छान पद्धतीने रिझल्ट नक्कीच येऊ शकतो आपल्याला. प्राची मॅम. हॅलो. अजूनही बरेचसे प्रश्न आपल्याला विचारायचे आहे मॅडमला, पण त्याच्या आधी एक सूचना, आपलं मीटिंग 7 मिनिटात लॉग आउट होऊ शकते, तर जर लॉग आउट झालं प्लीज लॉग इन करा, मीटिंग चालू राहील. आणि तोपर्यंत आपण पेशंटचे फोटोज दाखवूया, ज्याच्यामध्ये पीआरपी, मिझोथेरपी किंवा काही वेळेला फक्त गोळ्या औषधांच्या ह्याच्यानी खूप छान रिझल्ट आलेले आहेत. सो लेट्स हॅव अ लुक ॲट माय पेशंट्स बिफोर अँड आफ्टर फोटोग्राफ्स.
ज्याच्यामध्ये आणि हे फोटोग्राफ्स मी मुद्दाम दाखवणार आहे कारण की केस गळती हा एक यंग मुलगा आहे, साधारण 22च्या आसपासचं वय आहे आणि केस गळती खूप सुरू झालेली आणि खूप स्ट्रेस आलेलं, म्हणजे त्याला मानसोपचार तज्ञांची सुद्धा मदत घ्यावी लागली होती केसांच्या गळतीच्या प्रॉब्लेमसाठी येणाऱ्या स्ट्रेसमुळे. आणि विदिन 3 मंथ्स हे त्याचं रिझल्ट आहे आणि ह्याला आम्ही फक्त आणि फक्त औषधं वापरलेली आहेत. पुढचं जे पेशंट आहे हे 55 प्लस, म्हणजे मी दोन एजचे ग्रुपचे फोटो आणले, तर हे 55च्या पुढचे गृहस्थ आहेत आणि माझ्यासमोर येऊन बसले आणि सांगितलं की मला हेअर ट्रान्सप्लांट करायचंय. सो आय जस्ट टोल्ड हिम की हेअर ट्रान्सप्लांटच्या आधी एक 3-4 महिने मला द्या, आपण त्याच्यात काम करूया, जर इम्प्रूव्हमेंट झाली तर चांगलंच आहे, नाहीतर मग आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो. सो विदिन 4 मंथ्स त्यांना इतकी छान ग्रोथ आली आहे. आता मी त्यांच्या मागे लागते की हेअर ट्रान्सप्लांट करूया आणि ही डिनाईज की नाही मला आता फक्त औषधांनीच हे मेंटेन करायचं आहे. सो हे पण छान आहे की 20च्या आसपास जरी असला तरी रिझल्ट येतो, 50च्या आसपास असला तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच फरक पडतो. पुढचे जे फोटोग्राफ्स आहेत पेशंटचे, ही एक महिला आहे, साधारण 65च्या आसपासच्या महिला आहेत ह्या, आणि त्यांना इथे खूप मोठा बाल्ड पॅच खूप जास्त प्रमाणात विरळ होऊन आतली त्वचा दिसायला लागली होती आणि आम्ही एक 4-6 महिन्यामध्ये फक्त औषधं वापरून त्यांना हा रिझल्ट दिलेला आहे. आणि सांगायची गंमत अशी आहे की त्यांची मुलगी जपानमध्ये असते, तर ती जपानमधून ते जायच्या आधी त्यांचा हे असा आधीचा डाव्या बाजूचा फोटोग्राफ होता, विरळ झालेले केस, आणि जपानहून तेव्हा ती जेव्हा वर्षभराने आली त्यावेळेला तिने हे असे केस बघितले, खूप वाढलेले केस, आणि तिला खूपच आश्चर्य वाटलं की हे असं कसं होऊ शकतं. सो दिस पेशंट वॉज व्हेरी हॅपी, कारण त्यांनी सगळी आशा सोडून दिली होती. पुढचा जो पेशंट आहे त्या पण साधारण मेनोपॉज जो आहे, म्हणजे पाळी जाण्याच्या फेजमध्ये, पाळी गेल्यानंतर हॉर्मोनल प्रॉब्लेम सुरू होऊन त्यांना ही केस गळती झाली होती. आणि त्यावेळेला एक डाव्या बाजूचं चित्र आहे, त्याच्यामध्ये अगदी पूर्ण आतली त्वचा सगळी दिसतीये, आणि उजव्या बाजूला जे चित्र आहे त्याच्यामध्ये 4 महिन्यानंतरचा फक्त औषधांनी आलेला रिझल्ट. सो आय थिंक दॅट्स दी एंड ना. आणि फोटोग्राफ्स नाही आहेत ना प्राची मॅम? आय थिंक दॅट इज द एंड. सो हे फोटोग्राफ्स मी मुद्दा मांडलेत कारण का निराशा जी आपल्याला होते ती नक्कीच काढून टाका मनातनं, कारण की शास्त्र खूप पुढे गेलेलं आहे आणि खूप छान छान उपचार पद्धती आपल्याकडे नक्कीच अवेलेबल आहेत. प्राची मॅम, डू यू वॉन्ट टू ऍड? नक्की मॅम. जर आपण व्यवस्थित प्रॉब्लेम ओळखून त्याचं ट्रीटमेंट केलं आणि हे ऍडव्हान्स थेरपीने आपण ट्रीटमेंट दिलं तर नक्की आपण पेशंटला छान रिझल्ट देऊ शकतात. तर मॅडम, तरी आपले पेशंट्स आपल्यापर्यंत यायच्या अगोदर खूप होम रेमेडीज वापरतात, घरगुती उपाय करतात, तर हे कितपर्यंत सेफ आहे आणि म्हणजे ते करावे का? अजिबात नाही. घरगुती उपाय कधीही कोणीही करायचे नाही, कारण मी जसं म्हटलं आता आपण एवढं डिस्कस केले, त्याच्यातनं ह्या आपल्या प्रेक्षकांच्या, आपल्या मित्रमैत्रिणींच्या लक्षात आलंच असेल की केसांची ट्रीटमेंट, केस गळती, त्याचं नेमकं कारण शोधणं हे खूप मोठं शास्त्र आहे. एक मोठा त्वचा आहे, तिला त्रास होतो, त्याला रिॲक्शन येते आणि उलट तुमचं ऑलरेडी केस गळतीचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढू शकतो. सो घरगुती उपचार तर कधीच करायचं नाही, कारण का हे एक मी म्हटलं तसं आपण मगासपासून बोलतोय त्याच्यातनं हे लक्षात आलं असेलच की हे एक शास्त्र आहे आणि याचा खूप अभ्यास असतो. तर असं घरातल्या घरात उपचार करून ह्या गोष्टी दुरुस्त होत नाहीत. उलट उपचाराची जी बहुमोल वेळ आहे ती उलट हातातनं निघून जाते, केसांची ट्रीटमेंट सुरू करायला उशीर होतो, जे आपण करायचं नाही आणि ज्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आज घेतला आहे, जस्ट टू क्रिएट अन अवेअरनेस. हो नक्की मॅम. आय एम शुअर आमचे ऑडियन्स, आमचे फ्रेंड्सना, पेशंट्सना आज भरपूर चांगली माहिती मिळाली असेल. त्यांना केसांबद्दल, हॉर्मोन्स बद्दल सगळे त्यांचे डाऊट्स क्लिअर झाले असेल आणि ते नक्की सल्ला घेतील त्यांना जे काय प्रॉब्लेम्स असेल. तर आपण आता थोडं चॅटबॉक्स मध्ये भरपूर प्रश्न आले आहेत, तर आपण ते घेऊया. पहिला प्रश्न आहे मिस्टर प्रदीप जामने यांचा प्रश्न आहे, लो कॉर्टिझॉल आणि थायरॉइड प्रॉब्लेम मुळे हेअर फॉलचा काय ट्रीटमेंट आहे, व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर दॅट? तर ऍक्च्युली प्रदीप माझे पेशंट आहे, त्यांना ऍक्च्युली लो कॉर्टिझॉल नाहीये, कॉर्टिझॉल खूप जास्त आहे, त्यांना कुशिंग्सचा प्रॉब्लेम आहे, त्यांना त्याबद्दल चालू आहे. हॉर्मोन तर हेअर साठी मॅडम तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता?
हा, सो पहिलं तर केसांच्या आजाराचं जे केस गळतीच्या आजाराचं जे मूळ कारण आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स, तो दुरुस्त होतच आहे प्राचीन मॅडम. पण त्याच्या बरोबरीने थोडंसं सप्लिमेंट आपण सायक्लिकल न्यूट्रिशनल थेरपी जर दिली किंवा मिनॉक्सिडिल त्याच्या बरोबरीने चालू ठेवलं तर मिनिएचरायझेशन जे मगाशी चित्रामध्ये आपण दाखवलं ते आपण नक्कीच दुरुस्त करू शकतो आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर डर्मा रोलरचं इन्स्ट्रुमेंट वगैरे असं थोडंसं आपण वापरलं ना तर निश्चित त्यांना फायदा होऊ शकेल. आपण निश्चित काम करू शकू त्यांच्यासाठी. हो, नक्की मॅम. नेक्स्ट क्वेश्चन आहे मिस्टर सचिन घाटगे. प्लीज टेल अस अबाउट ट्रीटमेंट फॉर पॅची बेड. पॅची बियर्ड जी आहे ना ती आता त्याच्यामध्ये चाईचे चट्टे पडलेत म्हणून तो पॅचीनेस आलेला आहे की उगवतानाच दाढी त्या पद्धतीने उगवली आहे, हा महत्वाचा विषय आहे. जर त्याच्यामध्ये चाईचे चट्टे जर पडलेले असतील तर काही लावायची औषध आहे, जसं की टॅक्रोलिमस नावाचं औषध आहे, ते आपण तिथे लावतो आणि त्याच्याने नक्कीच दुरुस्ती होते, नक्कीच तिथे केस उगवतात. आणि तिथं ह्या औषधांची ताकद कमी पडते असं वाटलं तर आपल्याला निश्चितच तो जो पॅच आहे त्याच्यामध्ये छोटंसं इंजेक्शन ब्लिओमायसिन किंवा ट्रायमसिनोलन ॲसिटोनाइडचे जे इंजेक्शन आहेत ते आपण देऊ शकतो आणि त्याच्याने तिथे केस नक्कीच उगवतात. पण इफ यू रिमेंबर करेक्टली मॅम, एक केस आपल्याकडे आलेली गारगोटीची ज्यांना बियर्ड होती पण ती पॅची एरियाज मध्ये लॉस व्हायला लागलेली आणि ऍक्च्युली ती चाईची पेशंट तर नव्हताच तो मुलगा. आणि मग त्याचं आपण गोनॅडोट्रॉपिन्स केल्यानंतर त्यांचे गोनॅडोट्रॉपिन लेवल्स लो होते आणि मग आपण ट्रीटमेंट सुरू केली. सो असंही काही असू शकतं. सो तसे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच एक त्वचारोग तज्ज्ञ आणि एक ग्रंथीचा डॉक्टर असं करून तुम्हाला निश्चित मदत करू शकतात. सो चाईमुळे आहे की हॉर्मोन्स कमी आहेत ह्याच्यामुळे आहे का ती उगवलेलीच नाहीये, पॅटर्नच तसा आलेला आहे, हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल आणि मग त्याच्या पद्धतीने आपल्याला नक्कीच ट्रीटमेंट करता येईल. हो, नक्की मॅम. दाढीवरचे केस ते स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ते हॉर्मोन्सवर डिपेंड असतात. टेस्ट्रॉन हॉर्मोन नावाचा हॉर्मोन असतो त्याच्यावर डिपेंडेंट असतात. तर जर पुरुषांमध्ये टेस्ट्रॉन कमी असेल नाहीतर स्त्रियांमध्ये टेस्ट्रॉन जास्त असेल तर ते दाढीवरचे केसांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुरुषांमध्ये केस कमी येऊ शकतात आणि स्त्रियांमध्ये त्या जागेवर केस होऊ शकतात. तर नेक्स्ट प्रश्न आपण घेऊ. मॅम, दोन प्रश्न आहेत केसांच्या पांढऱ्या होण्याबद्दल आणि त्याच्यातले एकांचं वय 34 आहे आणि एकांचं वय 35 आहे. सो आपण दोघांसाठी एकत्रितच उत्तर देते मी की केसांचं पांढरं होणं जे आहे हे केसांमधले मेलॅनिन कमी होण्यामुळे कारण 2-3 आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांपैकी कोणाचे जर लवकर केस पांढरे झालेले असतील तर तुमचेही होण्याची शक्यता आहे, किंवा तुमच्या आताच्या पिढीमधल्या भावंडांपैकी इतर कोणाचे केस पांढरे होत असतील तर त्यांच्यामुळे पण ती जेनेटिक किंवा ती अनुवंशिकता तुमच्यामध्ये आलेली असण्याची शक्यता आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार. तर तुमच्या आहारामध्ये जर तरीही तुमचे केस लवकर पांढरे होतात. मग तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही B12 लेवल्स चेक करा, बी कॉम्प्लेक्सचे सप्लिमेंट्स घ्या, तुमचे पांढरे केस नक्कीच काळे होऊ शकतात. किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असला तरी सुद्धा तुमच्यामध्ये बी कॉम्प्लेक्सची कमतरता होऊ शकते आणि केस पांढरे होऊ शकतात. तर तेही आपण नक्कीच सप्लिमेंट्स देऊन ट्रीटमेंट करू शकतो. केसांच्या मुळाशी जर तुम्हाला व्हिटिलिगो किंवा कोडाचा पॅच असेल तरी सुद्धा त्या भागामधले केस तुमचे पांढरे होऊ शकतात. तर तेही तुम्हाला चेक करावं लागेल. आणि आता निराश व्हायचं काही कारण नाही, किंवा कारण की कमी वयामध्ये म्हणजे 20-22 किंवा 25च्या आसपास जर ज्यांचे केस पांढरे होत आहेत त्याच्यासाठी मेलॅटोनिन नावाचं नवीन औषध आलेलं आहे, ज्याच्याने आपण अगदीच सगळेच्या सगळे पांढरेचे केस काळे नाही करू शकले तरी पुढे नवीन केस काळ्याचे पांढरे होण्याचा वेग आपण निश्चितच कमी करू शकतो किंवा निश्चित थांबवू शकतो. सो ह्याच्यासाठी आपल्याकडे आता निश्चितच औषध आहे. पण ज्यांचं वय 40च्या आसपास आहे किंवा 35च्या पुढे आहे आणि ज्यांना केसांत पांढरे व्हायला लागलेले आहे वापरण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. पण मग खूप पांढरे झालेले नसतील तर तुम्ही मेहंदी लावून पांढरे केस कव्हर करा. आणि खूपच लालपणा दिसत असेल मेहंदीमुळे किंवा पांढऱ्या केसांची संख्या जास्त असून ते लाल पट्ट्यांसारखे दिसत असतील केसामध्ये मेहंदी लावल्यानंतर तर मात्र तुम्हाला हेअर कलर वापरण्याची गरज आहे. पण माझं सांगणं असंच राहील की जेवढं होईल तेवढं केसांचा हेअर कलर वापरण्याचं जे वय आहे ना ते जेवढं शक्यतो पुढे ढकलता येईल तेवढं पुढे ढकला. अगदीच नाईलाज झाला तर ऑप्शन नाही, मग केसांना तुम्ही हेअर कलर वापरू शकता. हो मॅम.
तर प्लीज गाईड मी फॉर माय मेलाझ्मा. कॅन यू हेल्प मी? ऍक्च्युली टुडेज टॉपिक इज नॉट अबाउट मेलाझ्मा, पण आपण पटकन सांगूया की तुम्ही जोपर्यंत मला भेटत नाहीये, मला भेटणं गरजेचं आहे त्यांना, कारण त्याच्याशिवाय ट्रीटमेंट होऊ शकत नाही. पण जोपर्यंत त्यांना जमत नाहीये तोपर्यंत फक्त सूर्यप्रकाशाची भरपूर व्यवस्थित काळजी जरी तुम्ही घेतलीत ना, तरी मेलाझ्मा 60 ते 70% आपोआपच फक्त सूर्यप्रकाशाची काळजी घेऊन बरा होतो. आणि त्याच्यासाठी एखादं चांगलं सनस्क्रीन खूप महत्वाचं ठरेल. आणि त्याचबरोबर सुती कपड्याचं चेहऱ्याला कव्हर करण्यासाठी, आता तर मास्क आहे करोनामुळे, कोविडमुळे, पण त्याचबरोबर कपाळ आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही जर सुती कपड्यांनी कव्हर केल्या, टोपी रुमाल बांधून, तर निश्चित फायदा होईल तुम्हाला. पुढचा प्रश्न मॅम. खूप सारे प्रश्न आले. आय थिंक मेनोपॉज मध्ये काय काळजी घ्यावी? विच इज द बेस्ट ऑइल फॉर हेअर? व्हॉट अबाउट हेअर स्पा? हेअर स्पाची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता, पण ते जर फ्रीझी असतील, ड्राय असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होतो. पण केसांचं आरोग्य वाढण्यासाठी किंवा केस गळती थांबवण्यासाठी किंवा केसांना पोषण मिळण्यासाठी त्याचा काहीही फायदा नसतो. सो इफ यू हॅव हेअर फ्रीझी हेअर मेंटेनन्स करता, वन्स इन मंथ यू कॅन ऑलवेज गो फॉर अ हेअर स्पा. पण त्यावेळेला स्टीम मात्र जास्त घ्यायची नसते हेअर स्पा करताना. ओके. बेस्ट ऑइल फॉर हेअर. ऍक्च्युली ना, हे खूप मोठं मिथ आहे, ही एक खूप गैरसमज आहे आपल्या डोक्यामध्ये की केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केसांना पोषण मिळतं. कारण केसांची मुळं त्वचेच्या खूप खालच्या थरामध्ये असतात आणि तिथपर्यंत वरून लावलेलं तेल पोहोचूच शकत नाही. सो केसांना जे काही पोषण तुम्हाला द्यायचं असतं ते रक्तामार्फतच दिलं जातं. म्हणून तुम्हाला जर केसांना पोषण द्यायचं असेल तर तुम्हाला आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं, ना की तेल लावणं. उलट मी तर म्हणेन की तुम्ही जर केसांच्या मुळाशी जास्त प्रमाणामध्ये तेल लावलं तर केसांच्या मुळाशी जी त्वचेची रंध्र असतात, छिद्र असतात, ती ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे रक्ताभिसरण तर थांबतंच, ऑक्सिजनेशन थांबतं आणि केसांच्या मुळाशी असणाऱ्या ग्रंथीमधनं तयार होणारं जे तेल आहे तेही बाहेर पडू शकत नाही, ते ब्लॉक होतं आणि प्रॉब्लेम्स वाढू शकतात. सो केसांच्या मुळाशी, माझा आज टेक होम मेसेज हाच आहे की केसांच्या मुळाशी तेल नाही लावायचं. बाहेरची जी लांबी आहे केसांची त्याला तुम्ही तेल लावू शकता आणि ते फक्त कंडिशनिंग ह्या एकाच गोष्टीसाठी लावायचं आहे. पोषणाच्या दृष्टिकोनातनं कुठलंही तेल तुम्हाला कधीही उपयोगी ठरू शकत नाही. इट्स जस्ट कंडिशनिंग, बाकी काही नाही. सो बेस्ट केसांचं तेल सांगायचं झालं तर खोबरेल तेल तुम्ही लावलत ना तरी सुद्धा तुम्हाला छान कंडिशनिंग इफेक्ट मिळू शकतो. स्पेशल आवळावालं, बदामवालं, हे सगळे मी म्हणेन की मार्केटिंग गिमिक्स आहेत, त्याचा तसा खरंच फायदा होत नाही तुम्हाला. हो मॅम. तर पुढचा प्रश्न आहे, मेनोपॉज मध्ये काय काळजी घ्यावी? आणि इथे अजूनही प्रश्न सांगते, डेंग्यू मध्ये खूप केस गळाले, आता हेअरफॉल नाही पण केस विरळ झाले आहे, त्यात केराटिन ट्रीटमेंट. तर डेंग्यू नाही मॅम, हा प्रश्न आपण घेऊया कारण की हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की आमच्याकडे टिलोजेन इफ्लेवियम म्हणजे डेंग्यू किंवा कोविडमुळे कसं असतं की जेव्हा कुठल्याही प्रकारचा ताण तुमच्या शरीरावर येतो त्यावेळेला शरीरातलं केसांकडचं सगळं पोषण जे आहे तर जिथं आपल्याला दुरुस्ती हवी आहे ते तिथे वळवलं जातं आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये केसांच्या त्या पिरियडमध्ये केसांना पोषण मिळत नाही आणि म्हणून केस जे आहेत हे सगळे विश्रांतीच्या टप्प्यामध्ये जाऊन थांबलेले असतात. मग जेव्हा सगळं शरीर पूर्वस्थितीत येतं त्यावेळेला केसांना पुन्हा पोषण सुरू होतं आणि मग गळतीच्या टप्प्यामध्ये जाऊन थांबलेले सगळे जे केस आहेत ते गळून पडतात आणि मग तिथे नवीन केस उगवायला सुरुवात होते. याला आमच्या भाषेमध्ये टिलोजेन इफ्लेवियम असं म्हणतो. आणि ऍक्च्युली मला सांगायचंय की ही एक चांगली लक्षण आहे, चांगलं लक्षण आहे. याचा अर्थ तुमचं शरीर पूर्ण नॉर्मलाइज झालेलं आहे आणि आता सगळं आलबेल आहे, सगळं व्यवस्थित आहे. सो तुमची केस गळती जर सुरू झाली कुठल्याही मोठ्या आजारानंतर तर घाबरू नका, कारण की हे एक लक्षण आहे की तुमचं शरीर आता पूर्वपदावर आलेलं आहे. पण याचा अर्थ तुम्हाला ट्रीटमेंट करायची नाही असंही नाही, कारण जे विरळ केस झालेले आहेत त्या भागामधले जे
मिनिएचराइज झालेले केसांची मुळं आहेत त्यांना आपल्याला लवकर काम करायला लावणं गरजेचं असतं, नाहीतर ती कायमस्वरूपी नष्ट होण्याची शक्यता असते. सो तुम्हाला कोविड नंतर जी केस गळती झालेली आहे त्याच्यानंतर आलेला विरळपणा आपण निश्चितच कव्हर करू शकतो, निश्चित दुरुस्त करू शकतो, पण त्याच्यासाठी लवकरात लवकर तज्ञांची मदत तुम्हाला निश्चित आवश्यक आहे. आणि फॉर दॅट मॅटर कुठल्याही आजारातनं आपण उठतो त्यावेळेला डिलिव्हरी नंतर सुद्धा तुमचे केस गळतात आणि त्यावेळेला डिलिव्हरी नंतर नाही गरज लागत, पण आजारानंतर उठल्यानंतर तुम्हाला केसाची वाढ होण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागते. केराटिन थेरपी. केराटिन थेरपी हा एक तुमचं जे फ्रीझीनेस आहे ते फ्रीज कमी करण्यासाठीचा ट्रीटमेंट आहे आणि नावं आकर्षक देतात पण ह्याचे डॅमेजेस असतात. सो केमिकल रिबॉन्डिंग, परमनंट स्ट्रेटनिंग हे जास्त डॅमेज करतात. कंपॅरेटिव्हली केराटिन ट्रीटमेंट कमी डॅमेज करणारी ट्रीटमेंट जी आहे ती सिस्टीम थेरपी आहे. सो दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे डॅमेज कुठल्याही गोष्टीमध्ये होणारच आहे, पण केराटिन थेरपीमध्ये बाकीच्या केमिकल रिबॉन्डिंग पेक्षा थोडंसं कमी डॅमेज होतं. पण मला असं सांगायचंय की जर तुम्हाला केस गळती आहे, जर तुमचे केस ऑलरेडी डॅमेज आहेत, तर त्यावेळेला ह्या थेरपीज करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं आणि तुमच्या केसांना जास्त डॅमेज होऊन केस जास्त गळू शकतात. सो इफ यू आर हॅव्हिंग हेअरफॉल थांबवण्यासाठी केराटिन किंवा सिस्टीम थेरपी ही नक्कीच नाही, तुमच्या केसांचं फ्रीज कमी करण्यासाठी ही थेरपी आहे. सो इफ यू आर हॅव्हिंग हेअर प्रॉब्लेम, मला तर निश्चित वाटतं की तुम्ही केराटिन थेरपी करू नये, सध्या तरी करू नये. एकदा केस हेल्दी झाल्यानंतर मे बी यू कॅन थिंक ऑफ, बट नॉट राईट नाव. 16-year-old डॉटर आहे आणि तिला इंटेन्सिव्ह हेअरफॉल आहे. सो व्हॉट कुड बी द रिझन? मॅडम आधी ह्याचा आपण हॉर्मोनल इन्व्हेस्टिगेशन्स करून आपण ओळखायला पाहिजे काय हॉर्मोनल प्रॉब्लेम असेल तर जसं की थायरॉइड, PCOS, लठपणा आणि जसं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन हे सगळे हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना हॉर्मोनल ट्रीटमेंट प्लस आणि मॅडमची सल्ला घ्यायला पाहिजे. आता the one which my daughter has lot of dandruff since last 5 to 6 years and she is 15 years old. हेच वाचलं का मॅम तुम्ही, प्राची मॅम? हाच प्रश्न वाचला का तुम्ही शिल्पाजींचा? सई पाटील. अच्छा. सो अच्छा, ओके. सो जे 16 वर्षाच्या मुली असतात ना, हल्ली फिगर मेंटेन करणं आणि ह्या सगळ्यासाठी खूप क्रॅश डायटिंग, कीटो डायट ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. सो तसं काही होतंय का हेही बघणं गरजेचं आहे, कारण ह्या एज ग्रुपमध्ये पोषण तत्व कमी पडणं हे एक महत्वाचं कारण आहे. आणि दुसरं कारण जसं तुम्ही म्हटला तसं की PCOS किंवा थायरॉइड प्रॉब्लेम, कारण ग्रोईंग एज असतं, हॉर्मोनची गरज जास्ती असते आणि त्यावेळेला ते कमी पडलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतो. सो त्याच्यासाठी तुम्ही गाईड करू शकाल नक्की. पण जर केस गळती होत असेल आणि ती जर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होत असेल तर सायक्लिकल न्यूट्रिशन थेरपी त्यांना खूप मदत करू शकेल निश्चितच. पुढचे प्रश्न डॅन्ड्रफ, ऑइली स्कॅल्प वर 3-4 प्रश्न आहे. तर इन जनरल तुमचे सो डॅन्ड्रफ जे असतं ना ते फिजिओलॉजिकल असू शकतं, म्हणजे केसांच्या मुळाशी असणारी त्वचा आहे ती थोड्या थोड्या दिवसांनी गळून पडत असते. जसं साप काट टाकतो तशी आपली केसांच्या मुळाशी असणारी त्वचा गळून पडत असते. सो तुमचा डॅन्ड्रफ फिजिओलॉजिकल आहे का काही केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेच्या काही इन्फेक्शनमुळे झालेला आहे हे बघणं गरजेचं असतं. सो सिबोरिक डर्मेटायटिस असेल तर ग्रंथींमध्ये जास्त तेल तयार होतं त्याच्यामुळे डॅन्ड्रफ होतो. बुरशीचं इन्फेक्शन असेल तरी डॅन्ड्रफ होतो. केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेला सोरायसिसचा आजार असेल तरी सुद्धा डॅन्ड्रफ होतो. सो तुमच्या डॅन्ड्रफचं नक्की कारण काय आहे हे शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. पण फिजिओलॉजिकल जर डॅन्ड्रफ असेल, केसांच्या मुळाशी असणाऱ्या त्वचेच्या गळून पडण्यामुळे जर डॅन्ड्रफ असेल तर तो फक्त एक कीटोकोनाझोल आणि ZPTOचा शॅम्पू वापरून तुम्ही नक्कीच दुरुस्त करू शकता. पण ऑइली स्कॅल्पला आपल्याला दुरुस्त करता येत नाही, कारण की ते जेनेटिक असतं, ते अनुवंशिक असतं, ते तुम्ही घेऊन जन्माला आलेला आहात, ते दुरुस्त नाही करतायत. पण त्याच्यासाठी आपण डेली वेअरचा बीटेनचा शॅम्पू जो आहे तो जर वापरला तर हा ऑइलीनेस स्कॅल्पचा आपण निश्चित कमी करू शकतो. सो तशी मदत त्यांना नक्कीच होईल. सो चूज वाईजली द शॅम्पू विच यू आर युझिंग. आणि डॅन्ड्रफ साठी यू नीड टू सॉर्ट आउट की तुमचं कारण काय आहे डॅन्ड्रफचं, आणि मगच आपल्याला उपचार करता येतील. पण घरगुती उपचार नाही करायचे, जसं की लिंबू लावायचं, दही लावायचं, त्याच्याने स्कॅल्पची स्किन आणि इरिटेट होते आणि डॅन्ड्रफ वाढतो.
डायबिटीजच्या मेडिसिनमुळे हेअर लॉस होतो का? तर हा प्रश्नाचं उत्तर मी द्यायचा प्रयत्न करते. तुम्ही द्या. यू आर द बेटर पर्सन टू आन्सर दिस. डायबिटीज हा एक क्रोनिक कंडिशन आहे, क्रोनिक आजार आहे. डायबिटीज मध्ये आपलं शुगर हाय होतो. आपलं जर खूप वर्षापासून डायबिटीज असेल तर आपले रक्त वाहिन्यामध्ये ते चरबी जमा होऊन जाते, शुगर जमा होऊन जाते आणि रक्तप्रवाह आपले ऑर्गन्सचा कमी होऊन जातो. त्याच ह्याच्याने हेअर प्रॉब्लेम्स पण येऊ शकता आणि हेअरचा पोषण कमी पडू शकता. तर डायबिटीजमुळे शुगर वाढल्यामुळे हेअर्सना प्रॉब्लेम होऊ शकते आणि हेअर जे डायबिटीजचा ट्रीटमेंट असतो, शुगर कंट्रोल करायचे गोळ्या असतात, ते शुगर कंट्रोल करतात, ब्लड मधला शुगर कंट्रोल करतात. फक्त शुगरही नाही, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर ते सगळंच कंट्रोल होतात. तर ह्याचे इफेक्ट्स चांगले असतात बॉडीवर. ते आपले रक्तवाहिन्यांना चांगलं फ्लेक्झिबल आणि चांगला करतात. तर त्याच्याने रक्तप्रवाह आपल्या ऑर्गन्सला वाढतो. तर गोळ्यांमुळे प्रॉब्लेम हेअर्सवर होत नाही. डायबिटीसचे गोळ्या घेणं खूप गरजेचं असतो. डायबिटीस कंट्रोल करणं खूप गरजेचं असतो, कारण लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स डायबिटीसचे जसं की हृदयरोग, हार्ट अटॅक, डोळ्यांवर, किडनीवर त्याचा परिणाम, हे सगळं आपल्याला टाळायचे असेल तर डायबिटीसच्या गोळ्या नक्की घ्यायला पाहिजे. आणि कोणत्याही डायबिटीसच्या गोळ्याने हेअर फॉल किंवा हेअरवर साईड इफेक्ट्स होत नाही. पण डायबिटीसच्या रुग्णांमध्ये हेअरफॉल होऊ शकतो आणि त्याचं कारण असं असतं की जसं तुम्ही सांगितलं तशी पोषणाची कमतरता किंवा डायबिटीसमुळे आतमध्ये जे बदल होतात शरीरामध्ये ते, तर त्यावेळेला पण पुन्हा सायक्लिकल थेरपी जर दिली तर आपण चांगल्या पद्धतीने केस मेंटेन करू शकतो. निश्चितच. येस मॅम. आय थिंक विच डाएट इज युजफुल फॉर हेअर ग्रोथ हा प्रश्न घेऊया आणि क्विक डाएट टिप्स देऊया आपण, कारण की केस हा प्रोटीनचा बनलेला असतो. सो यू नीड लॉट्स ऑफ प्रोटीन्स इन युअर डाएट. सो प्रोटीनचे खूप वेगवेगळे सोर्सेस आहेत, तर तुम्ही अल्टरनेट म्हणजे दर दिवशी एक वेगळा सोर्स प्रोटीनचा जर तुम्ही घेतला तर तुम्हाला केसांना खूप मदत होते. सो एक दिवस तुम्ही मोड आलेली कडधान्य घेऊ शकता, ज्याच्यामध्ये लांब मोड असतील तर ते जास्त प्रोटीन असतं त्याच्यामध्ये. एखाद्या दिवशी तुम्ही अक्रोड आणि बदाम ह्या भिजवून ते घेऊ शकता. पूर्ण दिवसभरामध्ये एक 5 ते 7 अक्रोड जर तुम्ही घेतलेत भिजवून तर त्याचा छान फायदा होऊ शकतो. काबुली चणे जे आहे त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स असतात ते केसांसाठी खूप उपयोगी पडतात. अंजिरामध्ये असणारं प्रोटीन उपयोगी पडतं केसांसाठी. ब्रोकोली सारखे जे कॅरेट, ब्रोकोली ह्याच्यामधनं केसांना आवश्यक असणारी तत्व मिळतात. एक दिवस तुम्ही मशरूम मधनं मिळणारे प्रोटीन्स घेऊ शकता. एक दिवस तुम्ही सोयाबीन मधनं मिळणारे प्रोटीन्स घेऊ शकता, जसं की टोफू किंवा सोया मिल्क किंवा सोया चंकची भाजी. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी किंवा चिकन ह्याच्यामधनं मिळणारे प्रोटीन्स तर तुम्ही निश्चितच आहारामध्ये समावेश करू शकता. सो चेंज द सोर्स ऑफ प्रोटीन एव्हरी डे. त्याच्यातनं तुम्हाला छान उपयोग होऊ शकतो. रोजच्या आहारामध्ये एक गुळाचा खडा सकाळी किंवा काकवी. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरची, डायबिटीस ट्रीट करणाऱ्या डॉक्टरची संमती घेऊन गुळाचा खड्याचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. लोखंडी कढया जर तुम्ही वापरल्या तर त्याच्यातनं लोहतत्व तुम्हाला मिळतं आणि त्याचाही केस गळतीसाठी निश्चित उपयोग होतो. हो नक्की मॅम. न्यूट्रिशनचा खूप इम्पॉर्टन्स आहे हेअर आणि स्किन साठी. तर स्पेशली जर पेशंट्सना डायबिटीज, थायरॉइड काही प्रॉब्लेम्स असेल तर नक्की त्यांना न्यूट्रिशन वर लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याने क्वेश्चन की हाऊ फ्रिक्वेंटली वी कॅन वॉश द हेअर. इज ऑइली स्कॅल्प गुड? इज इट्स नॅचरल ऑइल फॉर हेअर? ऑइली स्कॅल्प साठी मी म्हटलं किंवा अगदी तुम्ही आयडियली तुम्ही अगदी दर दिवशी केस धुतले तरी सुद्धा चालतं. फक्त तुम्ही कुठला शॅम्पू वापरताय हे महत्वाचं असतं. सो तुम्ही B10 असणारा शॅम्पू जर वापरला जो माइल्ड असतो तर तुम्ही अगदी डेली शॅम्पू केलं तरी सुद्धा चालतं. ज्यांचे कलर केस केलेले आहे, ज्यांचे ट्रीट केलेलं आहे म्हणजे स्ट्रेटनिंग केलंय, पमिंग केलंय, त्यांनी सुद्धा B10 असणारा शॅम्पू वापरला तर तो त्यांना फायद्याचा ठरू शकतो, केसांना डॅमेज होत नाही. पण आयडियली जर तुम्हाला रोज केस धुणं शक्य नसेल तर ऍटलीस्ट ट्वाइस अ वीक तरी तुम्ही हेअर वॉश नक्कीच घ्यावा आणि प्रेफरेबली B10 असणारा शॅम्पू वापरला तर तुम्हाला डॅमेजेस होत नाही, केसांची pH बदलत नाही आणि त्याच्यामुळे केस तुमचे चांगले राहू शकतात. ऑइली स्कॅल्प, ड्राय स्कॅल्प, इट्स गुड बॅड असं काही नसतं. इट इज जस्ट अ फिजिओलॉजिकल व्हेरिएशन असं म्हणेन मी. प्राची मॅम. हा प्राची मॅम तुम्ही काय म्हणत होता? एक प्रश्न आलेला आहे, हाऊ टू इन्क्रीज टेस्टोस्टेरोन लेवल फॉर हेअर ग्रोथ.
हा पुरुष एक मेलने एक बॉयने विचारलेला हो आहे. हो 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 तर हो हो टेस्टोस्टेरोन लेवल्स आधी तर ते कशामुळे कमी झालं आहे ते आपल्याला शोधायला पाहिजे. त्याचं काही बरेचसे कारण असतात टेस्टोस्टेरोन लेवल्स मेल्समध्ये लो व्हायचे. ह्या पिढीत लठ्ठपणा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ह्या पिढीचा आणि त्याच्यात टेस्टोस्टेरोन लेवल्स कमी पडू शकतो, कमी तयार होऊ शकतो. त्यामुळे त्यांना इनिशियली डिलेड प्युबर्टी लेट होऊ शकते टीनेजर्स मध्ये आणि पुढे पण त्यांना जे ग्रोथ आहे चेहऱ्यावरचे हेअर्स नाहीतर डोक्यावरचे केस ते कमी पडू शकतात टेस्टोस्टेरोन लेवल जर कमी पडलं तर टेस्टोस्टेरोन का कमी आहे त्याच्या आपण कारण शोधायला पाहिजे आणि मग त्याच्या ट्रीटमेंट नक्की अवेलेबल आहे. टेस्टोस्टेरोनचे भरपूर फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहे, इंजेक्शनच्या माध्यमाने आहे, नाहीतर क्रीम्स लोशन्स पण असतात. पण ते आपण रॅन्डमली असं वापरू शकत नाही. त्याचं कारण शोधून आणि एंडोक्रिनॉलॉजिस्ट अंतःस्रावी तज्ञाचा सल्ला घेऊनच तुम्ही त्याचा वापर करावा. नक्कीच. आणि इथे मला सांगायचं आहे की टेस्टोस्टेरोनमुळे तुमच्या शरीरावरती केस उगवतात, पण टेस्टोस्टेरोनमुळे तुम्हाला टक्कल पडतं. कारण टेस्टोस्टेरोन मधलं जे ऍक्टिव्ह फॉर्म असतं DHEAS त्याच्यामुळे केस गळती होते. तर केस तुमच्या डोक्यावरचे जे केस आहेत ते टेस्टोस्टेरोन लेवलवरती अवलंबून म्हणजे ऑफकोर्स टेस्टोस्टेरोनवर अवलंबून असतं, पण त्याच्या बरोबरीने ते टेस्टोस्टेरोन तुमच्या शरीरावरती किती प्रमाणात काम करते हेही महत्वाचं असतं. सो टेस्टोस्टेरोन एंड ऑर्गन सेन्सिटिव्हिटी जी आपण म्हणतो, सो तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या टेस्टोस्टेरोनला तुमचं शरीर कसं प्रतिसाद देतं हाही एक महत्वाचा विषय असतो आणि तो तुम्ही जन्माला येताना ठरवून घेऊन आलेला असतात. सो मला असं वाटतं की रॅन्डम काहीतरी घरातल्या घरात काहीतरी करण्यापेक्षा किंवा गुगलवरनं काहीतरी बघून त्याची ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्राची मॅडम सारखे तज्ञांच्या ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे अशा तज्ञांची मदत घेऊनच तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करा. तर मला वाटतं मॅडमने सगळ्यांचे व्यवस्थित उत्तर दिले आहे आणि आमचे फ्रेंड्स ऑडियन्स नक्की हे इन्फॉर्मेशनचा भरपूर उपयोग करेल आणि धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद थँक्यू. मला तर खूप मज्जा आली हे करताना, कारण की इट्स समथिंग अ डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स फॉर मी ऑल टुगेदर. सो आय रिअली एन्जॉयड. सो तुम्ही सगळेजण जॉईन झालात आणि पेशंटली आपल्या दोघींचं चवर ऐकून घेतली त्याच्याबद्दल थँक्यू सो मच फ्रेंड्स. आणि थँक्यू प्राची मॅडम, मला एक छान एक्सपिरियन्स दिला तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर जॉईनिंग अस अँड थँक्यू टू ऑल द ऑडियन्स फॉर जॉईनिंग दिस प्रोग्राम. नक्की आपण परत भेटूया सगळे. सगळी काळजी घ्या, नक्की. कोविडशी सावधान राहा आणि आपण नक्की दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी परत भेटूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.